तर आज चालली होती मी माहेरी, कारण की होतं चुलत भावाचं लग्न. तर पुढे बघू शकताय तुम्ही, इकडे आजी देश होतं पाया घोडा सांगितलं होतं पाया पडायसाठी आदल्या दिवशीच आम्हाला बोलवलं होतं, म्हणून आम्ही गेलो होतो. तर असं काहीसं आम्ही रेडी झालो तर इथं घोड्याला नाचवायचं चाललेलं. तर सगळ्याजणी इतक्या नवरदेवाला कुलवऱ्या आहेत ना, बघू शकताय तुम्ही. इतकी गर्दी झाली होती ना, भरपूर कुलवऱ्या, म्हणजे बहिणी त्याला सख्खी बहीण नाही पण चुलत बहिणी आम्ही भरपूर सगळ्याजणी आहे. त्यामुळे सगळ्यासनी त्यांनी आवर्जून बोलवलं होतं. त्यांनी इथं तसमेला बसवलं होतं घोड्यावर, आणि पण सगळ्यांनी इतकं एन्जॉय केलं ना, म्हणजे त्याच्या भावच्या वगैरे त्यांनी सगळ्यांनी इथं धनू आणि आम्ही सगळेजण नाचत होतो. प्रांशू शूट घेत होती, व्हिडिओ घेत होती. तर इथं नवरदेवाला सुद्धा खांद्यावर घेऊन सगळेजण मुलं नाचत होते. असं खूप छान सगळ्यांनी नाचत छान देवदर्शन झालं. आणि नंतर ना इथं डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी हॉलमध्ये आलो ना, त्याचं शूट घेतलेलं आहे. नंतर ना हळद वगैरे झाली, जेवण वगैरे झालं, आणि नंतर ना इथं ना आमच्या देवाचा कार्यक्रम असतो. तर देवाचा कार्यक्रम असतो तिकडे ते मंदिरात गेले होते, तिकडचा असा व्हिडिओ आहे, म्हणजे गुगल काय असतंय ते काढलेलं होतं. लग्नानंतर डायरेक्ट मी नवरा नवरींची एंट्री असते ना, तवाचं शूट घेतलेलं आहे. इथं बघू शकताय सगळेजण असंच दोन्ही साईडला बसलेले, आणि मधूनच असे दोघंजणी आले होते. इतकी गर्दी होती ना, आम्हाला बसायला सुद्धा जागा नव्हता. नंतर ना आम्ही उठून स्टेजवरती गेलो. तिथं बसायला जागा नव्हती, त्यामुळे मला शूटसुद्धा सरळ घेता आला नाही. नंतर ना स्टेजवर गेलो, आणि नंतर ना बरं वाटलं. आणि इतकं गरम होत होतं ना, नंतर ना संध्याकाळनाच मी शूट केलेलं इथं. त्यांच्या दोघांचं वेलकमसाठी आमची तयारी चालली होती, बहिणींची सगळ्याजणी, म्हणजे चुलत बहिणी आम्ही सगळ्याजणी एकत्र आलो होतो त्याच्या लग्नासाठी. तर सगळ्यांनी मिळून छान अशी तयारी केली होती. बघू शकता तुम्ही किती छान सजवलेलं आहे. असं काहीसं वेलकम केलं होतं त्यांचं, म्हणजे मी सगळे व्हिडिओ छोटे वाईज घेऊन ना सगळे एकत्र केलेले आहे. नंतर नाही तर वरात काही काढली नव्हती, तिथंच थोड्या वेळ सगळेजण गाणी वगैरे लावली होती आणि नाचले. नंतर ना त्यांचं गृहप्रवेश केला. तर गृहप्रवेश करताना बहिणीने अडवायचं होतं ना, तर तेच चालू होतं. बघू शकता पुढं तुम्ही. त्याला विचारायचं असतं, तुझी मला मुलगी झाली तर मला देशील का, असं विचारायचं असतं. पण ते दोघं पण त्यांना म्हणजे असं काय माहिती नव्हती ना, त्यामुळे त्यांना समजतच नव्हतं काय विचारायचं आणि काय बोलायचं. त्यामुळे सगळा इतका गोंधळ आणि इतका कुलवऱ्या होत्या ना, त्यामुळे इतका कालवा होता ना. खरंच सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं यांचं लग्न. इथं गंमत छान होती. नवरदेवाला उखाणाच आठवत अरे बाबा, आधी आठवणा, आधी विचार संदीप काकाला काय सांगितलेलं आठवतंय ना. मोगऱ्याच्या झाडाला फुले आली दाट, आता सोडा माझी वाट. रोशनी नाव देतो, सोडा माझी वाट. जरतारी पैठणीवर कोल्हापुरी साठ, श्रीकांतरावांचे नाव घेऊन गृहप्रवेश करते आज. सुद्धा गमत होतं. म्हणजे नवरीनं
ओलांडलं ना ते हे नंतर ना नवरदेव आता म्हणजे त्यानं भरायचं असतं फुलवड्याने खाली होतं किती तो गेला होता त्यानं भरलं ते लगेच खाली बंद करतो लग्नामध्ये त्यामुळे खूप एन्जॉय करतो आनंद भेटतो भरपूर लगेच चालत खाली खरं तर हा व्हिडिओ आहे ना हादर क्या जा रसरन पर आती नंतर डायरेक्ट सकाळी मी म्हणजे त्यांना आंघोळ घालतात ना तेव्हाचं शूट घेतलेलं आहे नंतर सकाळी डायरेक्ट उठलो की आम्ही तिकडेच गेलो होतो त्यांच्या नवरा आंघोळ घालण्यासाठी कारण की ह्या कुलवऱ्यांचाच मान असतो ना म्हणून आम्ही सगळ्याजणी गेलो होतो तर इथं हळद चारायची चालली होती नवरा नवरीला एकामेकांना नवरी काही पाहुण्यातलीच होती त्यामुळं काय लाजत नव्हते म्हणजे त्यांचं मामाची मुलगी नातीची मामाचा मुलगा आणि आत्तीची मुलगी असं काहीशी नातं होतं त्याच्यामुळं दोघं पण कम्फर्टेबल होते इथं चालले होते मासे खेळायचे आमच्या इकडे अशी काहीशी पद्धत असते म्हणजे असं टाकायचं एकदम आणि ते नवरा नवरीनं शोधायचं कोणाला जास्त सापडेल तो जिंकला असं असतं हे त्यांचा खेळ असतो पण सगळेजण एन्जॉय करतात ते हा त्यांचा खेळ चालू होता पण आम्ही कुलवऱ्यांनी इतकं एन्जॉय केलं का नाही सगळ्यांनी इतकं म्हणजे नवरा नवरी नंतर ना आंघोळ घालायची साईडलाच राहिली नंतर ना एकामेकीला म्हणजे ननंद भावजांचं चाललं होतं एकामेकींना भिजवायचं शक्यात पुढं तुम्ही बघितलं नाही तुम्हाला समजेल किती भिजली होती सगळ्याजण भिजून सगळ्या गार झाल्या होत्या असं त्यांना खेळवायचं असतंय नंतरच टाकायचं असतंय कोण त्यात पकडते जास्त हे बघायचं असतं नंतर बघू शकता तुम्ही ते नवरा नवरी गेली घरात आणि इथे एकामेकींना भिजवायचं चालत सगळ्याजणी भिजून का गोल्यागार झाल्या होत्या मी तर भिजली नव्हती शेवटला भिजली